महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। समाजात समता, शिक्षण आणि न्याय यांची पायाभरणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज मुंबई नाका येथील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी गिरीश महाजन यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत, महात्मा फुले यांच्या विचारांमुळेच देशात समानतेची भावना रुजली। महापौर हिमगौरी आडके यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि समाजाने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले। या जयंती कार्यक्रमाला स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, लक्ष्मण सावजी, नगरसेवक सुरेश पाटील, माजी सभागृह नेते चंद्रकांत पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, आकाश छाजेड, योगेश कमोद यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करून समाजात समतेचा संदेश देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। चंद्रकांतजी खोडे हे देखील उपस्थित आहेत आणि ते महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन करतात। जय ज्योती। या ठिकाणी लक्ष्मणजी सावजी हे देखील उपस्थित आहेत। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आणि त्या निमित्ताने सर्व राज्यभर, देशभर ज्या ज्या ठिकाणी सगळे आमचे बांधव राहत आहेत त्याच्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका आहेत, विविध कार्यक्रम आहेत, सर्व दूर चाललेले आहेत आणि म्हणून आज आपण नाशिकला या ठिकाणी योगायोगाने समाजामध्ये ज्यांनी आपल्या एक धारणा घालून दिली की आपल्या पत्नीसाठी देखील त्यांनी प्रयत्न केले। स्वतःच्या पत्नीने जे महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले, त्यासाठी त्यांच्या मागे उभं राहण्याचं धाडस तर त्या काळात महात्मांनी दाखवले आणि त्यामुळे आपल्याला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या घडताना दिसल्या। त्यामुळे त्यांचा मागचा विचार एवढा व्यापक आणि मोठा करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती। त्याने महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।